नमस्कार. आज बनवत आहोत आपण मटन. तर मिस्टर गेलेत बाजारात मटन आणण्यासाठी आणि मी ते पहिला कांदा भाजून घेते आणि मी लसूण आणि अद्रकची पेस्ट पण बनवायची आहे. तर अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा, चांगला साल काढून घ्यायची आणि मध्ये दोन तीन चिरा मारून मस्तपैकी भाजून घ्यायचा. तर संपूर्ण रेसिपी बघा तुम्ही, तर तुम्हाला कळेल. ते कांदे भाजून झाले. टमाटर पण आहे ना सेम करायचं, तसंच चिरून घ्यायचे मधून आणि हे पण थोडेसे भाजून घ्यायचे. मिक्सरमध्ये आलं आणि लसूणची पेस्ट करून घेऊया. हा हे बघा, मार्केटमधून जाऊन मटन घेऊन आले आपण. मटन तर आपण याला 3-4 वेळा धुवून घेऊया पाण्यात. आपण मटण बनवत आहोत, तर या सर्वांनी मटण खायला. नाही, इथे कुकर ठेवला आहे गरम व्हायला. आता आपण तेल टाकून घेऊया. तेल जरा तुमच्या हिशोबाने टाका. 3-4 चमचे मी टाकलं आहे. तेल जरा गरम झाल्यानंतर मी मटनला ना 3-4 पाण्यातून धुवून त्याच्यानंतर मी त्याला हळद लावून 10 ते 15 मिनिटं मी ठेवलं आहे. तेल गरम झालं, अद्रकची पेस्ट टाकून घेऊया. पुढे टाकायची, जास्त टाकायची आणि कोथिंबीर टाकून घेऊया. ते एकजीव करून घेऊया. आपलं झालं, आपण टाकून घेऊया. व्यवस्थित एकजीव करून घेऊया खाली. तुम्ही बघू शकता ह्याला पाणी सुटलं आहे. तर आपण 1 ग्लास पाणी टाकूया आणि ह्याला 3-4 शिट्ट्या करून घेऊया. इथे आपण खोबरं घेऊया भाजून. सुकं खोबरं व्यवस्थित जरा खलबत्त्याने चेचून घ्यायचं. आजपर्यंत ते शिजत नाही. गॅस पण आमचा पटकन जातो आणि बारीक गॅस करायचं. तर हे पटापट करपतात खोबरं. सुकं खोबरं आहे ना हे. तर हे व्यवस्थित आणि खलबत्त्याने चेचून घेतलं मी. तुम्ही पण तसंच करा, म्हणजे आजपर्यंत तो व्यवस्थित हे जातो, शिजलं जातं. तुम्ही बघू शकता आपलं मटण इथे झालं आहे, शिजलं आहे हे चांगलं. 3 म्हणजे 7-8 शिट्ट्या केल्या आणि आपण फोडणीची तयारी करूया. ते मसाले घेतले, मटन मसाला, कलरचा मिरची मसाला आहे, धना पावडर, तिखट मसाला आणि हळद आणि ही आपली अद्रक लसूणची पेस्ट आणि हे वाटण. चला फोडणीला द्यायचं आपण. ते टोप गरम झाल्यानंतर तेल टाकलं आहे 7-8 चमचे आणि आपण तेल टाकून घेऊया. ते थोडं आपण तेलात परतून घेऊया अद्रक लसूणची. ते आपले अद्रक लसूण झाल्याने आपण जे मसाले घेतले होते ते टाकून घेऊया. व्यवस्थित तेलात परतून घेऊया. कलर आलं भारी ना, तेलात पाणी सुटे बघून मसाला व्यवस्थित भाजून घेऊया आणि आपण जे वाटण केलं ते पण टाकून घेऊया. तर आपल्या तेलात मसाला परतवून झाला, आपण वाटण टाकून घेऊया. जो कांदा, खोबरा, टॅमॅटो ते भाजून घेतला आहे, व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तुम्ही बघू शकता वाटण भाजते. फ्रंट कॅमेऱ्याने टाकतो आणि गरमी बघू शकता तुम्ही बघू शकता आपलं वाटण व्यवस्थित परतवून झाल्याने तेल पण सुटलं. पण मटणाचं पाणी आहे ना ते टाकून घेऊया. कढी येऊ द्या त्याला. तुम्ही बघू शकता आपलं इथे मटण रेडी झालं आहे. ह्याला मी 10 ते 15 मिनिटांना झाकण मारून ठेवलं होतं, तरी पण मस्त आली आहे त्याला. आपण ह्याच्यावरती कोथिंबीर टाकू आणि गार्निशिंग करून घेऊया. आणि जर तुम्हाला जर भाकरीसोबत खायचं आहे, पावासोबत खायचं आहे, आम्ही तर पावासोबत खाणार आहोत, तर चला बघा मस्त दिसते ना झणझणीत मटण. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर जावा आणि फॉलो करा. इथे आपलं मटण थाली रेडी झाली आहे. पाव, कांदा, लिंबू, बघा मटण मस्त तर्रीदार आणि ते राईस. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर जावा आणि फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.